कुंडी सारखे आहोत का आपण? ऐकू येतंय का? दिसतंय सर्वांना? लाईव्ह आता परत जॉईन करा ते. हो झालंय. आपण बघत होतो चिंता. बघा आता ही चिंता लागली. दिसतंय का? ऐकू येतंय का? कळतंय का? चिंता चिंता आणि चिंता. पण ही चिंता रास्तंय बरं का? कारण आपण कनेक्टेड आहोत एकमेकांशी, भगवंताच्या चरणाशी. म्हणून चिंता 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 आणि दुःख कुणालाही नको असतं. जसं मी म्हणाले, कुंतीला दुःख हवं होतं, तिने मागून घेतलं, कारण ती म्हणाली गोपालकृष्णा, या दुःखामुळे तू सतत माझ्या स्मरणात राहशील रे, म्हणून तू माझ्या जवळ राहा, आणि म्हणूनच मी दुःख मागून घेते. पण आम्ही सगळे कुंतीसारखे आहोत का? आम्ही म्हणून नको 3 BHK फ्लॅट हवा, सुंदर पत्नी हवी, गोड मुलं हवी, आणि एवढं सगळं असून चिंता नको. आता सुंदर पत्नी असल्यावर, गोड मुलं असल्यावर चिंता निर्माणच होणार की. 2 BHK 3 BHK चा हप्ता चिंता निर्माण करणारा, या सगळ्या चिंता आम्ही लावून घेतल्यात, आणि आम्ही म्हणतो आम्हाला दुःख नको, आम्हाला चिंता नको. आम्हीच मागून घेतो, आम्हीच म्हणतो नको, आणि मग त्या भगवंताला जाऊन विचारतो, तेव्हा मला का दुःख दिलंस, का माझ्याच नशिबी हे असं? तो बिचारा काही बोलत नाही. म्हणून बरं हो, बोलला तर सगळे आपले गुण अवगुण समोर काढेल. आणि माणसाला काय हवं असतं बरं? माणसाला काय हवं असतं? सुख. माणसाला हवं असतं सुख, आणि माणसाला हवी असते शांती. सुख म्हणजे जसं मगाशी म्हटलं तसं भौतिक सुख. चांगला पैसा, घर असावं, चांगल्या चांगल्या ओळखी असावं, छान छान खायला प्यायला मिळावं, रोज गोडा घोडाचं जेवण असावं, एकादशी असली तरी रताळ्याचा कीस गुळ साखर घालून खावा. त्या स्वप्नामध्ये अडकून बसतो. आम्हाला शांती हवी आहे, पण आम्हीच आमच्या भोवती एवढा गदारोळ निर्माण केला. जसं मी मागे म्हणाले की भगवंतानी सगळं जग बंद पाडून आम्हाला शांती दिली. आता म्हणाले शांत राहा आणि माझं नाव घे, सगळं बंद करतो तुझ्यासाठी, सारखा पळू नकोस, शांत राहा घरात. तुझ्या ऑफिसला जात होतास ते ऑफिसच बंद केलंय, घे माझं नाव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय शांती कशाने मिळेल? अर्थातच नावाने. आपण हा शेवटच्या चरणाचा अर्थ बघतोय. तुका म्हणे चिंता नाही तुझ्या दासा. मग आता आपण बघायचं की आपण त्याचे दास आहोत का? कसं बघायचं? मला चिंता आहेत का? मला चिंता आहेत या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर आपल्याला कळेल की आपण त्याचे दास आहोत का. छान उत्तर लिहून दिलेली आहेत भगवंताने. कुठे जायची जरूर नाही. प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारा, भगवंत बरोबर उत्तर देतात. तुकोबांनी सांगितलं की चिंता ज्याला आहे तो भगवंताचा दास नाही, ज्याला चिंता नाही तो त्याचा दास. आमचे सुभाषितकार पण म्हणाले चिता चिंता समम अस्ति बिंदु मात्र विशेषतः सजीवन दहती चिता निर्जीवन दहती चिता. सजीवन दहती चिंता, निर्जीवन दहती चिता. चिंता आणि चिता यात फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिता
चिंता. एक छोटं मूल आहे समोर, तो चिंता चिता म्हणतोय. बरोबर आहे, ज्याला जे ऐकू येतं तसं तो बघतो, ऐकतो, म्हणतो. सांगायचं काय सज्जन हो, चिंता आणि चिता यात अनुस्वाराचा जो फरक आहे तो आम्हीच निर्माण केलेला आहे. यामुळे आम्हाला दुःख नको, आम्हाला शांती हवी. पण ती शांती आम्हीच मिळवू शकत नाही, कारण आम्हीच आमच्या भोवती दुःखाची वलय निर्माण केलेली आहे. आणि संतांनी सांगून ठेवलंय की ही दुःखाची वलय तुम्ही निर्माण केलेली ती घालवण्यासाठी तुम्ही भगवंताचं नाम घ्या. मग ती त्यांचं कोणतंही इष्टदैवत असेल तरी, असं नाही की रामाचंच, असं नाही की कृष्णाचंच, तुम्हाला जे भगवंताचं नाव आवडतं ते घ्या. कारण भगवंत सर्वव्यापी आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे. तो कुठेही असा एकाचा नाहीये. एकदा एक असे सज्जन आमच्या घरी आले आणि बसले. आमच्याकडे सद्गुरू श्री शंकर महाराज आणि अण्णा महाराज. शंकर महाराज आमचं कुलदैवत बाहेरचं आणि अण्णा महाराज त्यांचे शिष्य. सांगायचं तात्पर्य हे, ते आले आणि तावातावानी म्हणाले, सगळी तुमची कामं कशी काय होतात, माझी का होत नाही? शंकर महाराज काय फक्त तुमचेच आहेत? आमचे पिताश्री म्हणाले, अहो असं काही नाही, महाराज तर सगळ्यांचे आहेत, आमचेच आहे असं नाही, सगळ्यांचे आहेत. अहो माणसांचेच नव्हे तर पशु पक्षी सगळे प्राण्यांचे आहेत. जे इष्ट दैवत तुमचं आहे त्याला स्मरण करा. ते सज्जन कसे होते माहिती का? काम होत नाही म्हणून आज गेले कृष्णाकडे, उद्या गेले रामाकडे, परवा गेले गोंधळ्याला, तेरवा गेले शेगावला, आणि मग आले इकडे आणि आमच्या वडिलांवर ओरडू लागले, एक देव कामाचा नाही. राम झाले, कृष्ण झाले, गजानन महाराज झाले, पण माझं काम काही होईना. म्हणाले एकच देव पकडा, एकच देव धरा, त्याचं नाम घ्या आणि त्याला शरण जा. बघा तुमची कामं सुद्धा तशीच छान होतील. चिता चिंता सममस्ती या आम्हीच निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, या आम्हीच निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, म्हणून या आम्हीच नष्ट करायच्या आहेत. आणि तरी सुद्धा तो कृपाळू देव तू फक्त नाम घे, काहीच करू नकोस. यज्ञ दान तप कर्म काहीच नाही सांगितलीये, नामच सांगितलंय, तेवढंच घे. पण ते सुद्धा आम्हाला घ्यायला त्रास होतो. पण म्हणून सारखं सारखं बिंबवायचं, आज लक्ष नाही नामात, मार इकडे, उद्या लक्ष नाही, मार इकडे, मारायचं. मनाला काय करायचं? मारायचं. जेव्हा ते वाकडं पाऊल टाकायला जाईल, तू विद्या करेल, परनिंदा करेल, त्याला म्हणायचं नको बाबा, चला रामनाम घ्या आणि आपल्या मनाला थाऱ्यावर आणा, तरच काय होईल? आई कशी तू मात शरणागताची. मग त्या भगवंताला नाही का हो आमची काळजी? कारण काय असतं माहिती का, माणसं सगळी फक्त गंमत बघायला असतात, कोणीही आपल्या जवळ येत नाही. जे येतात ते भगवंतानी पाठवलेले दूत असतात. देवच असतो पाठीशी, देवच असतो पाठीशी, नसतो माणूस सुखुनिया समजा. देवच असतो पाठीशी, नसतो माणूस सुखुनिया समजा. माफ करा. देवच असतो पाठीशी, नसतो माणूस सुखुनिया समजा. माणूस असतो पाठीशी, माणूस असतो पाठीशी, केवळ आपली बघावया समजा. आलं का लक्षात? माणसं आपल्या पाठीशी असतात, पण ती मजा बघण्यासाठी असतात. ती फक्त याचं कसं वाईट होतं हे बघण्यासाठी असतात. पण सत्संगातली ती जी माणसं असतात ती मात्र अशी नसतात. म्हणून देवाच्या संगतीत, भगवंताच्या नामाच्या संगतीत असणारी माणसं आपण जोडावीत. त्यांना शरण जावं, सत्पुरुषांना शरण जावं, संतांना शरण जावं, तरच तो
स्वीकारेल. म्हणून तुकोबाचे म्हणतायत की आम्ही जेव्हा चालतो तेव्हा आमच्या पायातले काटे तो काढतो. आम्ही जेव्हा पाय पुढे टाकतो तेव्हा तो आम्हाला छानपैकी पायघड्या टाकतो. आमची संकट तो काढून टाकतो. म्हणून तुकोबा म्हणाले की तुझा जो दास आहे त्याला चिंता कधीच राहणार नाही. कारण तो दास, तो देव कसा आहे, कृपाळू आहे. तो देव कसा आहे, उदार आहे. तो देव कसा आहे, अनाथांचा नाथ आहे. तो देव कसा आहे, चालणाऱ्याच्या काटे, तुझ्या पायात काटे येतात ते काढणार आहे. तो देव कसा आहे, जो उभा आहे त्याच्या पाठीशी राहणार आहे. तो सगळं करणार आहे. फक्त फक्त आणि फक्त आम्ही त्याचं नाम घ्यायचंय. म्हणून त्या भगवंताच्या नामातच आपण विरूर जायचं, शरणागत व्हायचं. या पलीकडे आम्हाला काहीच करायचं नाही. म्हणून मूळ अभंगामध्ये तुकोबा म्हणतात, कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे आपण नामस्मरण करूया. मी क्षमा मागते, मध्ये मध्ये थोडी गडबड होती कुठल्यामुळे, पण वेळे वापुडे करीन तरी तुझाची म्हणवीन. भगवंताचं नामस्मरण करूया. सगळ्यांनी आपापल्या घरात छान दिवे लागण्याची वेळ झालेली आहे. ताठ बसायचंय, छान पंखे बिंखे लावा जोरात, ताठ बसा. माझ्यासारखं ओरडता नाही आलं तरी ओरडा आणि हाताने टाळी वाजवा. झांज असतील तर झांज घ्या आणि रामाचा जप करा. म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे जप होईल आणि आख्यानाला सुरुवात होईल. बसले का ताठ सगळे? छान. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. रामाची मूर्ती डोळ्यासमोर राहा. गोंदवलेला जा. माणसांवर डोकं टेका. महाराजांना नमस्कार करा.
संध्याकाळची वेळ आहे, नामस्मरण झालंय, ताठच बसायचंय. महाराज म्हणतात, जेथे नाम तेथे माझे प्राण. म्हणजे महाराज उपस्थित आहेत. जिथे जिथे नाम आहे तिथे तिथे महाराज उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या जवळ महाराजांची उपस्थिती आहे. मग आपण कशाला घाबरायचं? पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे अशा या उदार कृपाळू अनाथांच्या नाथ असणारी भगवंताची प्रेमळ मूर्ती एका सत्शिष्याला कुठून कुठे घेऊन गेली आणि त्या शिष्याचं कसं कल्याण केलं ते आख्यान आज आपण पाहणार आहोत. सद्गुरु दिगंबर सरस्वती राजयोगी शांतिकुंज अण्णा महाराज वाघोड आपल्याला जर दिसत असेल तर इथे त्यांचा फोटो आहे. त्यांचं आज आपण स्मरण करणार आहोत, आख्यान पाहणार आहोत. फार मागचा आणि फार लांबचा काळ नाही. 80-90 वर्षापूर्वीचा धरूया आपण. धरूया म्हणजे आहेच. सरस्वती आणि गोपाळराव. सरस्वती आणि गोपाळराव हे अत्यंत सुशील देशस्थ यजुर्वेदीय ब्राह्मण दाम्पत्य. दोघही एकमेकांना साजेसे. हे वाक्य महत्वाचे आहे बरं का. दोघही एकमेकांना साजेसे. नाहीतर तू देवाचं करतेस ते मला पटत नाही, झालं आलं. पण आम्ही म्हणतो नाही पटत दुसऱ्याला करू द्यावं. पण पूर्वी स्त्रिया होत्या बरं अशा. पूर्वीच्या स्त्रिया आपल्या पती राजांच्या सांगण्यात होत्या. अर्थात असं आमचं म्हणणं नाही की आताही असंच असावं. ज्याला त्याची मतं आहेत, स्वतंत्र विचार आहेत. पण आपले स्वतंत्र विचार, आपली स्वतंत्र मतं ती आपल्या स्वातंत्र्याकडेच जात आहेत का हे बघायला हवं, की स्वैराचाराकडे जात आहेत हे प्रत्येकाने तपासून घ्यायला हवं. नाहीतर स्वतंत्रता म्हणता म्हणता स्वैराचार केव्हा सुरू होतो हे लक्षातही येत नाही. असो, विषयांतर नको. गोपाळराव आणि सरस्वती पुण्या गोविंदानं यांचा संसार सुरू होता. पहाटे उठावं, ब्राह्ममुहूर्ती उठावं, स्नान करावं. पतिराजांपूर्वी आपण उठून आपल्या पतिराजांसाठी सर्व पूजेची सिद्धता करून ठेवावी. त्यानंतर पतिराजांसाठी जे जे हवं नको ते बघावं. सुंदर फुलं आणावी, ती मांडून ठेवावी. चंदन, गंध, लेप हे सगळं त्या भगवंताच्या पूजेसाठी सिद्ध करून ठेवावं. यात काही औरच आनंद मिळत असे त्या सरस्वतीबाईंना. सरस्वतीबाईंना असं व्हायचं की केव्हा एकदा पहाट होते आणि मी पूजेची तयारी करते. केव्हा एकदा पहाट होते आणि भगवंताचं मुख बघते. केव्हा एकदा पहाट होते आणि त्या शिवाच्या दर्शनासाठी जाते.
या दोघांचा एक विशेष असा होता की हे दोघंही भगवान शंकरांची आराधना करत असत. पुण्या गोविंदांनी यांचे दिवस चालले होते. असंच करत असताना गोपाळराव म्हणाले, आपण ओंकारेश्वराच्या दर्शनाला जाऊया का ग? हो, अगदी जाऊया ना. त्या ममलेश्वराचं दर्शन घेऊ, कृतकृत्य हो. निघाले. काळ थोडा आधीच आहे. परिस्थिती तशी फार चांगली नव्हती. चांगली म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली. दरमजल करत, चालत फिरत भगवंताचं नाम घेत जायचं. मुक्काम करायचा. जिथे मुक्काम तिथे भगवंताचं नाम घ्यायचं. स्वयंपाकाची सिद्धता करायची. तो प्रसाद भगवंताला अर्पण करायचा. तो प्रसाद घ्यायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी निघायचं. असं करत करत सरस्वती आणि गोपाळराव ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी येऊन पोहोचले. त्या ममलेश्वराचं दर्शन घेतलं मात्र दोघेही कृतकृत्य झाले. डोळे भरून त्याला पाहू लागले आणि म्हणाले, ओम रत्नै कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं नमदाङ्कितं चन्दनं जाते चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयाधिदेव पशुपते वृत्तलोकितं गृह्यतां पार्वतीपते हर हर महादेव. शिवाची मानस पूजा केली. डोळे भरून त्याला पाहिलं. म्हणाले, भगवंता तुझं दर्शन झालं. काहीच मागावंसं वाटत. आणि खरं सांगू का, सज्जन हो, त्यांना खरंच काही मागावंसं वाटलं नाही. दर्शन घेऊन निघाले. पुन्हा आता आपल्या परतीच्या प्रवासाकडे येऊ लागले. परतीच्या प्रवासाकडे आले. चालू आहे आपलं नाम. भगवंताच्या दर्शनाचं स्मरण चालू आहे. आपण काय पाहिलं, कसे गेलो, कुठे उतरलो, काय केलं, भगवंताची ती कीर्ती कशी होती, त्याची पूजा कशी केली, किती सुंदर स्वच्छ वातावरण होतं. असं वाटतं त्या ममलेश्वराला जाऊन पुन्हा एकदा भेटावं. अशा या स्मरणात ते परतीचा प्रवास करतात. आणि परतीच्या त्या प्रवासामध्ये त्यांना एक तापसी भेटला. म्हणाला, भगवान शंकराचे तुम्ही भक्त दिसता. म्हणाले, हो, आपल्याला कसं कळलं? हसला तापसी. काही म्हणाला नाही. तुमच्याकडे आनंदाची बातमी येणार आहे बरं का. काय असेल आनंदाची बातमी? दोघांना काही कळेना. कसली असेल? कारण दोघच राहत होते. पोटी संतान नव्हतं. पण कधी भगवंताकडे मागितलंही नाही. बरं, त्याचं दुःखही केलं नाही. काय करावं? देवा दे, मी हे करीन ते करीन असं काही नाही. शांतपणे रोजची आपली पूजा करत होते. म्हणूनच की काय तो तापसी भेटला आणि म्हणाला, तुमच्याकडे एक छान पैकी गोष्ट येणार आहे. एक छानस आनंदाची बातमी तुमच्याकडे येणार. त्यांनी दोघांनी त्यांना नमस्कार केला. त्याच्याकडे असलेला प्रसाद घेऊ केला. म्हणाले, चांगलंच आहे, आमचा तुम्हाला नमस्कार आहे. पण काय कराल? असेच जाऊ नका. तुम्ही शंकराचे भक्त आहातच, पण ती शंकराची आराधना वाढवा. त्या शंकराची आराधना आहे त्यापेक्षा वाढवा. बघा बरं, तुमच्या कुळाचा उद्धार करणारा एक सुंदर बालक तुमच्याकडे. हे ऐकलं मात्र आणि दोघांना खूप खूप आनंद झाला. बालक आणि संतती येईल यामुळे झालाच झाला, पण कुळाचा उद्धार करणारा, आत्म उद्धार करणारा, सगळ्यांचा उद्धार करणारा बालक येणार म्हटल्यावर दोघांना खूप आनंद झाला.
आणि दोघांनी शिवाची आराधना होती त्यापेक्षाही जोरात सुरू केली. आपल्या सर्वांना माहितीच आहे, शिव शिव म्हणता वाचे पूर्ण राहे पापाचे, ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिनी. पार्वती पते हर हर महादेव. आले आणि नित्यक्रम त्यांचं सुरू झालं. काय झालं बघा बरं. सरस्वतीचे उदरी आले, सरस्वतीचे उदरी आले, पुत्ररत्न थोर. सरस्वतीचे उदरी आले, या सरस्वतीच्या उदरात अत्यंत आनंदाची बातमी सरस्वतींनी दिली गोपाळरावांना. अहो आपल्याकडे पाहुणा येणार आहे. त्या तापसीने सांगितलं ना तसं अगदी खरं झालं बरं. भगवंताची आराधना न मागता केली की तो छप्पर काढून देत असतो. कसं आहे, आमचं पात्र छोटं असतं, आम्ही आमच्या पात्राप्रमाणेच मागत असतो. एक जण चमचा घेऊन आले, एक जण वाटी घेऊन आले, एक जण पातेलं घेऊन आले, एक जण पडवी घेऊन आले, एक जण पिंपळ घेऊन आले. प्रश्न पडला आमच्या वादकांना, काय देणार आहात? शिरा? आज नाही हो शिरा, आज एकादशी, आज सगळं उशिरा. सज्जन हो, आम्ही आमच्या पात्राप्रमाणे भगवंताला मागत असतो, म्हणून त्याच्याकडे जाताना काही मागायचं नाही किंवा काही घेऊन जायचं नाही. तो आपल्याला एवढं जास्त देत असतो की आपल्याला माहितीच नसतं की आम्ही कुठलं भांडं द्यावं. त्यामुळे या दोघांना अत्यानंद झाला की आपण त्यांना काही मागितलं नाही आणि त्यांनी आपल्याला किती छान बातमी दिली. हार्मोनियमवर आहेत अमित काळकर, तबला वाजवत आहेत अबब श्री शिरीष कोरगावकर. ते म्हणतात जाताना चाळणी नेऊ नका कृपा करून. आणि अहो विनोदाचा भाग सोडून देऊ, पण तुमची आमची सगळ्यांची थोडीफार हीच गत असते. पण सरस्वती आणि गोपाळराव मात्र अत्यंत वेगळे होते. आणि तुम्हाला सांगू का सज्जन हो, भगवंत त्याच्याच घरी येतात, संत त्याच्याच घरी येतात ज्याच्या घरी भगवंताचं नाम असतं, ज्याच्या घरी राम नाम असतं, कृष्ण नाम असतं किंवा भगवंताचं कुठलंही नाम असतं, ज्याच्या घरचा पाया हा भगवत भक्तीचा असतो, तिथेच ते अवतार घेतात, तिथेच ते येतात. तिथेच ते येतात आणि म्हणतात की आता मी येत नाहीये, मला महाराज पाठवतात, मला भगवंत पाठवतात. ज्याचे वंशी कुळ धर्म राम, ज्याचे वंशी कुळ धर्म राम, ज्याचे वंशी मददम
अशा ठिकाणी भगवंत येतात की जिथे राम नाम आहे, ज्याची वाणी मुद्दाम त्याच्यावर जोर दिला, स्ट्रेस केलं, ज्याची वाणी रंगली रामनामी, जिथे राम नाम आहे, भगवन नाम आहे, तिथेच मला जन्म दे आणि तिथेच भगवान येतात, तिथेच संत येतात. आणि म्हणूनच हे दोघं जी भगवंताची आराधना करत होते, अत्यंत शुभ पद्धतीने, अत्यंत सुंदर संस्कारांनी त्यांचं ते रोजचं कार्य, नित्य नियम आणि नैमित्तिक कर्म चाललं होतं. जायचं, फिरायचं आणि येता येता देवीचं दर्शन घेऊन यायचं असं नसतं. ते पिकनिक करा, धमाल करा, मजा करा, पण भगवंताचं करताना फक्त भगवंतासाठीच वेळ द्या. साइड बाय साइड भगवंत, फक्त भगवंतच. मग तो आम्हाला साइड बाय साइड टाकतो आणि मग आपल्याला काय होतात निर्माण चिंता, विषयांतर करत नाही. हरिदासाची कथा मूळ पदावर. दोघेही निघाले छोट्या बाळाला घेऊन. कोणाच्या दर्शनाला? देवीच्या दर्शनाला. माहूर गडावर जायचं, त्या देवीचे डोळे भरून रूप पाहायचं आणि त्या देवीच्या चरणी आपल्या पुत्राला घालायचं. असे निघाले. शंकराचं नाम घेतायत, देवीचं नाम घेतायत, चालले मजल दर मजल करत बाळाला घेत ते माहूर गडापर्यंत येऊन पोचले. जे काही त्यांचं नित्य कर्म होतं ते केलं, स्नान संध्यादी केलं, गड चढले, देवी जवळ आले, तिला नमस्कार केला. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, रेणुका माता की. देवीकडे आपला हा सुंदर जो सदाशिव बाळ होता तिच्या चरणाशी ठेवला. म्हणाले, तू जगत जननी आई आहेस, भगवान शंकरांची अर्धांगिनी माता, तुझी सगळी रूप सारखीच आहे. हा बाळ आता तुझा आहे, हा बाळ आता शंकराचा आहे, हा आमचा बाळ नाही. तिचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, प्रसाद घेतला आणि अत्यंत आनंदाने तिथून ते पायऱ्या उतरू लागले. पुन्हा खाली आले. आता पुन्हा चालत जायचं, भगवंताचं नाम घ्यायचं, राम नाम घ्यायचं, शिवनाम घ्यायचं आणि आपली यात्रा पूर्ण करायची आणि पुन्हा घरी जायचं असं ठरवून चालू लागले. गडावरून उतरले मात्र अर्धा प्रवास झाला. मध्येच बैलगाडी आहे, मध्येच चालताय, कधी कधी काही काही खायला मिळतंय, कधी नाही मिळतंय. पण शिवनाम या आनंदामध्ये परत येताना एक अघटित घटना घडली. एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि त्या घटनेनी सरस्वतीबाई पार कोसळून गेली. तिला प्रचंड दुःख झालं, प्रचंड दुःख झालं आणि आता ती काही बोलू शकत नाही. तुम्ही चालता चालता का पडलात? अहो काय झालं, घेरी आली का उन्हामुळे तुम्हाला? पाणी देऊ का? अहो काय झालं, आत्ता तर आपण देवीचं दर्शन घेऊन आलो का? अहो उठा. छोटा बाळ बसलाय, बघतो आई काय करते, ती विलाप करते, ती शोक करते. कोणी ओळखीच नाही. काही मंडळी तिथे जमली, काही बोलणारी होती, काही गप्प होती, काही स्तब्ध होती, काही बघत होती. पण एक
ताई, आपण रडू नका. आता गोपाळराव राहिले नाही. आता ते कायमचे भगवंताकडे निघून गेले. आता तुम्ही माझ्याकडे चला. आपण सर्व यांचं कार्य करू. तुम्ही निर्धास्त राहा. मी तुमच्या बंधूसारखा असेल. सज्जनो, मी तुम्हाला म्हणाले मागे पूर्वरंगात, कृपा कृपा ती अशी असते. इतका कठीण प्रसंग ओढवल्यानंतर पण कोणीतरी येऊन मदत करतंय, आधार देतंय. याच्यामध्ये आपण नकारात्मकता बघण्यापेक्षा सकारात्मकता बघावी की तो माणूस आला, त्याने तिला मदत केली, ती तिथे राहिली. गोपाळरावांचं कार्य सरस्वतीबाईंनी केलं, सर्व कार्य केलं आणि प्रचंड दुःखद अंत करणारी या छोट्या बाळाला ती घेऊन निघाली. पुढे पूर्ण अंधार पसरला होता. काय करायचं, कुठे जायचं? पती अर्ध्यावर सोडून गेले. या छोट्या बाळाला दिलं. आता हा आणि मीच. दुसऱ्याच क्षणी सरस्वतीबाईंनी स्वतःचं मन आवरलं आणि ते मन आवरलं, घट्ट केलं, त्या बाळाला हाताशी घेतलं आणि म्हणाली, नाही, भगवंतानी मला हा प्रसाद दिला. हे माझ्या भाग्यात, हे माझ्या कर्मात लिहिलेलं असेल, त्याला मी काय करू शकते? मी काही करू शकत नाही. या सदाशिवाला घेऊन तू जरी पित्यापासून आणि मी जरी पतीपासून दूर झाले असले ना, तरी तुला घेऊन मी जाणार आणि या भगवंताची आराधना मी सोडणार नाही. संत हेच सांगतात, कितीही संकट दुःख येऊ द्या, त्याची आराधना सोडू नका. ही आराधना भगवंताची जी असते ती आपल्याला ते परीक्षा बघण्यासाठी करत असतात. ती त्यांच्या माहेरी गेली त्यांना घेऊन. दिवसामागून दिवस झाले. 1 वर्षाचा बाळ 5 वर्षाचा झाला, 10 वर्षाचा झाला. वेळेअभावी वर्ष आपण पुढे नेऊया. 19 वर्षाचा बाळ झाला. सदाशिव मोठे झाले. सदाशिव मोठे झाले. 19व्या वर्षापर्यंत सदाशिवानी आपल्या आईची अत्यंत विनम्रतेने सेवा केली. आपल्या तिच्या पतींची आणि आपल्या वडिलांची उणीव तिला भासू दिली नाही. ज्याप्रमाणे आपले वडील भगवान शंकराच्या छायेत आणि स्मरणात होते, त्याप्रमाणे हा सदाशिव भगवान शंकराचं नाम घेऊन आपलं काम करत असे. सतत या सदाशिवरावांच्या ओठी काय असे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सतत ओम नमः शिवाय हा जप करायचा हा मुलगा. आईचं ऐकायचा, शांत वृत्ती, सदाचरण, धर्माचरण, जे जे काम आपल्याला सांगितलं ते करायचं, माऊली म्हणतात त्याप्रमाणे. मग वर्णाश्रमास
असी उचित ऐसे जे कर्म विहित, असे जे कर्म त्याला सांगितले ते तो करायचा आणि ते पूर्ण झाल्यानंतर नोकरी सुद्धा करायचा. आता आई म्हणाली, बाळा मी थकत चालले रे, तुला आता विवाह बंधनात अडकवते म्हणजे मला माझा श्वास मोकळा करायला बरं. सदाशिवरावांचा विवाह लावला. कोणाशी? उमा. उमा नाव ठेवलं त्यांनी त्यांच्या स्नुषेचं. सदाशिव आणि उमा या दोघांचा विवाह केला. म्हणाले, आता मी बोलून काढते, तू अत्यंत छान घडलास, तू भगवंताच्या नामातच सदोदित असतोस, आता मला तुझी काळजी नाही. आता तुम्ही दोघं मात्र छान संसार करा आणि भगवंताच्या नामाचा प्रचार आणि प्रसार करा आणि सर्व जग उद्धरून लावा. जे जे तुमच्याकडून शक्य असेल ते करा. आता पटपट सांगते, या सदाशिवरावांचं लग्न उमेशी झालं, जी मध्य प्रदेशातली शेलगावकरांच्या घराण्यातली मुलगी, ती यांची सून म्हणून यांच्या घरी आली. यांचं नाव सदाशिव काळकर, सदाशिव गोपाळराव काळकर आणि तिचं नाव उमा सदाशिव काळकर. यांचा संसार सुरू झाला. यांच्या वेलीवर 4 अपत्य जन्माला आली. पण आता भगवंतानी खरी खरी कसोटी घ्यायची वेळ आली. भगवंत म्हणाले होते, सदाशिवरावांचं एक एक अपत्य भगवंताला प्रिय होऊ लागलं. पहिली मुलगी सुशीला, त्यानंतर भास्कर, कदाचित क्रम पुढे मागे होत असेल. सगळी मुलं एक एक करून 4 अपत्यांपैकी त्यांची 3ही अपत्य भगवंताला प्रिय झाली. सदाशिवरावांच्या दुःखात अजूनच डोंगर कोसळायला म्हणजे उमेचंही निधन झालं. त्यांची पत्नीही त्यांना सोडून गेली. बायको गेली, मुलं गेली, दुःखाचे डोंगर कोसळले. आपल्याला म्हटल्याप्रमाणे भगवंत परीक्षा घेण्यासाठी दुःख देत असतात आणि ज्याच्याकडे दुःख फार त्याच्या निकट भगवंत. अशा या दुःखाच्या प्रसंगात मात्र या सदाशिवरावांचं मन होतं ते अगदी निर्विकार झालं, निर्लेप झाले आणि म्हणाले, भगवंता तुझी जर हीच इच्छा आहे तर अनंत अनंत काळकर आम्ही तुझ्या चरणाशी ठेवतो आणि मी आता तुला भेटायला येतो. त्या अनंताला तिच्या स्वतःच्या आजोळी पाठवून दिलं आणि निघाले. कुठे आले माहितीये? अवंतिका नगरीत आले. महाकाळेश्वराचं दर्शन घेतलं. पहाटे 5ची वेळ होती. त्या पहाटे 5ला गाभाऱ्यात शिरले आणि भगवंताला नमस्कार केला. त्या क्षणी त्यांना आवाज आला. काय आवाज आला सज्जन हो? 9 वाजता 9 वाजता 9 वाजता. त्यांनी हा आवाज स्पष्ट ऐकला. 9 वाजता हा आवाज सदाशिवरावांनी स्पष्ट ऐकला. पण काही कळेना. त्या शंकराला नमस्कार केला आणि तिथून निघाले. काय असेल 9 वाजता, काय असेल हे डोक्यात ठेवून निघाले. कालांतराने त्यांना याचा प्रत्यय आला. कालांतराने कसा प्रत्यय आला? त्र्यंबकेश्वराहून त्यांना बोलवणं आलं सद्गुरु श्री शंकर महाराजांचं. जे धनकवडीचे शंकर महाराज तेव्हा ते त्र्यंबकेश्वरी अकोलकर यांच्या घरी होते. त्यांनी आपल्याला बोलवलंय असं सांगणारा एक माणूस त्यांच्याकडे आला आणि यांना त्या क्षणी काय झालं ते त्यांना कळेना. ते धावतच निघाले आपल्या सद्गुरूंच्या ओढीच्या दिशेने की मला काहीतरी मिळणार करत ते तिथे आले आणि त्यांनी या सदाशिवरावांनी सदाशिव काळकरांनी शंकर महाराजांच्या चरणावर मस्तक टेकलं. पार्वती मध्ये हर हर महादेव. आणि त्या क्षणी 9चा ठोका वाजला. ते 9 वाजता जे महाकाळेश्वराच्या गाभाऱ्यात त्यांना शब्द ऐकू आले ते शंकर महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हाचे ते 9 वाजले होते. सज्जन हो, मी पटकन सांगते. या अण्णा महाराजांना त्यांनी अध्याय वाचायला सांगितला ज्ञानेश्वरीचा. 13वा अध्याय वाचायला सांगितला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. आणि मग त्यांना ब्रह्मगिरीच्या पर्वतावर स्वतः शंकर महाराज घेऊन गेले. त्यांना तिथे भांगेचे 3 थेंब दिले. स्वतःच्या मांडीवर त्यांना बसवलं आणि त्यांना मंत्र दीक्षा दिली. आणि तेव्हा ते झाले आपल्या कुळावर पाणी सोडते झाले.
सदाशिवराव काळकर नव्हे, त्यांचं नामकरण झालं दिगंबर सरस्वती राजयोगी शांतिकुंज, परमहंस दिगंबर सरस्वती शांतिकुंज राजयोगी अण्णा महाराज. आणि मग या अण्णा महाराजांनी आपल्या कुळावर पाणी सोडलं. केवळ भगवंताच्या चरणी जो उदार आहे, जो कृपाळू आहे, ज्याच्या चरणी ते आपल्या मुलाला सुद्धा सोडून आले होते की आता फक्त तुझ्याशिवाय मला कोणी नाही, कोवसा नाही, आधार नाही, आता तूच माझा आधार जेव्हा म्हणाले तेव्हा शंकर महाराजांनी त्यांना आपलंसं केलं आणि स्वतः शंकर महाराज त्यांचे सद्गुरू झाले. अशा या अण्णा महाराजांचं चरित्र आपण ऐकलं. पुढे त्यांनी अनेक भक्तांचं कल्याण केलं, अनेक भक्तांना भगवंताच्या आनंदाच्या लीला सांगितल्या, नामस्मरणाला लावलं. आणि सज्जन हो, मला सांगायला आनंद वाटतो की आज त्यांचेच नातू आणि अनंतरावांचे चिरंजीव इथे हार्मोनियमवर आहेत, श्रीयुत अमित काळकर. आणि त्या अनंतराव काळकरांची मी कन्या. भगवंताच्या कृपेने आम्हाला या संत घराण्यात जन्म मिळाला. आणि शिरीष बोरगावकर कीर्तनकार या सगळ्यांनी या भगवंताच्या चरणी इथे सेवा सादर केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आराधना केंद्राचा आभार की त्यांनी ही सेवेची संधी इथे दिली. सर्वांचा आभार. उत्कर्ष गोडसे, सुमनताई आणि आणखी जरी मी नावं नाही घेतली तरी आपण सगळे त्या रामाचीच लेकर आहोत. त्या रामाच्या चरणीच आपण जाणार आहोत. जसे या अण्णा महाराजांनी स्वतःच्या देहाचं पूर्ण भार, पूर्ण चिंता त्या भगवंतावर सोपवली, तशीच तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या सगळ्या चिंता त्या भगवंताच्या ठिकाणीच अर्पण करूया, म्हणजे आपण त्याचे शरणागत होऊया. म्हणून मूळ पद्यात तुकाराम महाराज म्हणतात, परमपूज्य नारायण बुवा काणे यांच्या चरणी मी समर्पित करते. आणि जे काही न्यून आहे, चुकलं असेल त्यासाठी मी खूप मनापासून आपल्या सगळ्यांची क्षमा मागते. चांगलं तेवढं घ्या, वाईट टाकून द्या. हे चिदान देवा देवा तुझा विसरण आवडी हेची माती सगळे मुक्ती धन संपदा संत संभोरे कामणे धर्म वासी